आशीर्वाद की अहंकार. प्रेज द लॉर्ड. बायबलचं वचन सांगतं, देव गर्विष्ठांना विरोध करतो पण नम्रांना कृपा देतो. कधी विचार केला आहे का प्रियांनो, देवाने दिलेला आशीर्वादच तुमच्या देवापासून दूर जाण्याचं कारण बनला आहे का? एकेकाळी नोकरी नव्हती म्हणून प्रार्थना होती, पैसे नव्हते म्हणून उपवास होता, समस्या होत्या म्हणून देवासाठी वेळ होता. पण आज नोकरी आहे, पैसा आहे, घर आहे, गाडी आहे, पण प्रार्थनाच नाही, चर्च नाही, देवासाठी वेळही नाही. लक्षात ठेवा प्रियानो, आशीर्वाद चुकीचा नसतो, पण त्या आशीर्वादामुळे निर्माण झालेला जो अहंकार तो धोकादायक असतो बरं का. बायबलमध्ये राजा हिजकिया देवाच्या मदतीने सामर्थ्यवान झाला, पण जेव्हा तो बलवान झाला तेव्हा त्याचे हृदय गर्वाने भरले आणि त्याचं पतन झालं. देवाने तुम्हाला उंच नेलं, याचा अर्थ असा नाही की आता तुम्हाला देवाची गरजच नाही आहे. कारण ज्या देवाने तुम्हाला आशीर्वाद दिला तोच देव एका क्षणात सर्व काही बदलू शकतो. म्हणून आज स्वतःला विचारा, माझ्याकडे जे आहे ते मला देवाजवळ आणतं आहे का, की देवापासून दूर नेत आहे? जर तुमचा आशीर्वाद तुम्हाला नम्र बनवत असेल तर तो देवाचा खरा आशीर्वाद आहे. पण जर तो तुम्हाला गर्विष्ठ बनवत असेल तर सावध व्हा. आशीर्वाद टिकवायचा असेल तर नम्रता कधीही सोडू नका. बायबलचं वचन सांगतं प्रियांनो, देव गर्विष्ठांना विरोध करतं पण नम्रांना कृपा देतं. आमेन. गॉड ब्लेस यू.